293च्या चर्चेच्या अन्वये मराठा समाजाचं आरक्षण, मराठा समाजाचे प्रश्न आणि या महाराष्ट्रातल्या अनेक समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात गेल्या 3 दिवसापासून या सभागृहामध्ये चर्चा होते आणि चर्चा होत असताना या सभागृहातल्या प्रत्येक सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या सभागृहामध्ये घेताना आपण सगळ्यांनी बघितले आणि ही भूमिका मांडत असताना प्रत्येकाने आपापली मतं व्यक्त केली। ही मतं व्यक्त करत असताना समाजामध्ये तेढ निर्माण नाही झाली पाहिजे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श घालून दिला की रयतेचं राज्य कसं चालवायचं असतं आणि त्या आदर्शाला अनुसरून गेल्या अनेक वर्षापासून हे महाराष्ट्र पुढे जाताना आपण बघतोय। परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये आपण सगळेजण अनुभव घेतोय की या राज्यातले अनेक समाजामध्ये आज असंतोषाचं वातावरण आहे। त्यामध्ये मराठा समाजाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून किमान 40-50 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेणारे अनेक कार्यकर्ते या समाजाने आजपर्यंत बघितले असतील। पण या समाजाचं मूळ समाजामध्ये असंतोष का निर्माण झाला, ही परिस्थिती का निर्माण झाली, या महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोठे नेते असताना या महाराष्ट्रानं अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे बघितलेले असताना आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विश्वास या नेते मंडळींच्यावर राहिलेला नाही। जरांगे पाटलांचा सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस पुढे येतो, या समाजाचं नेतृत्व करतो आणि समाज त्या जरांगे पाटलांच्या सारख्या सर्वसामान्य आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवतो आणि लाखोच्या संख्येने समाज बाहेर पडतो। अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्र अनुभवतो। त्याही अगोदर आपण बघितलं मराठा समाजानं या जगातलं सगळ्यात आदर्शवत आंदोलन केलं। 58 मोर्चे मराठा समाजाने काढले आणि त्या 58 मोर्चे काढत असताना शांततेच्या मार्गाने ते मोर्चे झाले आणि जगानं आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं आंदोलन मराठा समाजाने उभं केलं। आणि हे सगळं होत असताना आपण सगळेजण बघतोय की ही परिस्थिती निर्माण का झाली। अलीकडच्या कालखंडामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका या सभागृहामध्ये सगळ्या सदस्यांनी मिळून किंबहुना जेव्हा जेव्हा चर्चा झाली त्या सगळ्या सदस्यांनी घेण्याची भूमिका घेतली। पण आपण बघतोय की अलीकडच्या आता ज्या पद्धतीचं समाजामध्ये भूमिका घेतली जात आहे, मी मगाशी बोलताना सांगितलं की मराठा समाजाच्या नेत्यांच्यावर किंबहुना या सभागृहावर लोकांचा समाजाचा विश्वास राहिला नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। आजपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा हिशोब केला तर महाराष्ट्रानं 1960 साली यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रूपानं मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला मिळाले। शंकरराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील 4 वेळा मुख्यमंत्री झाले असतील, शरद पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले असतील, आपण शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, या ठिकाणी विलासराव देशमुख 2 वेळा मुख्यमंत्री झाले असतील, अशोकरावजी चव्हाण साहेब 2 वेळा मुख्यमंत्री झाले असतील, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले असतील आणि हे सगळे मुख्यमंत्री मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले असताना आजपर्यंत या समाजाला आरक्षण मिळालं नाही याची खंत या मराठा समाजाला आहे। काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी खूप मोठं भाषण केलं आणि भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। कालच भाषण केलं अशोकराव चव्हाण साहेबांनी केलं, ते 2 वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं की या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मला हे समजत नाही, स्वतः मुख्यमंत्री असताना, स्वतः या राज्याचा राज्यकर्ता असताना या समाजाला आरक्षण देण्यामध्ये काय अडचण होती
तेव्हा आरक्षण का मिळालं नाही याचा विचार कधी केला नाही. वरती सत्ता त्यांची होती, आज सांगतात वर सत्ता आहे खाली सत्ता आहे. अरे जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं. पृथ्वीराज चव्हाण साहेब सांगतात 2014 साली आम्ही आरक्षण दिलं. पण पृथ्वीराज चव्हाण साहेबांना बोलताना त्यांनी सांगितलं की निवडणूक आली की आरक्षणाचा विषय येतो आणि आरक्षण दिलं जातं. पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मी आठवण करून देतो की 2014 साली आरक्षण दिलं नव्हतं, एक GR काढला होता आणि तो GR होता 2014 साली काढला होता. तेव्हा निवडणूक 2 महिने राहिली होती, तेव्हा तो GR काढला होता. आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या तोंडूनच हे होतं की निवडणूक आले की आरक्षण येतं. ते तुम्ही ते काम केलं होतं. त्यामुळं आपण या सगळ्यांनी आत्मपरीक्षण या गोष्टीचं केलं पाहिजे. एवढे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा मराठा समाजाला पहिल्यांदा ज्या माणसानं आरक्षण दिलं ते महाराष्ट्राचे 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. नाही तर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी ते काम केलं नव्हतं. ते दिलं, ते आरक्षण टिकलं कोर्टामध्ये. जेव्हा ते मुख्यमंत्री होते, जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते टिकलं. त्याच्यानंतर कसं गेलं याच्यावर खूप चर्चा झाली. परंतु आजपर्यंत कुणाच्याही तोंडातून पुढे समोर बसलेले आलं नाही की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं. हे सांगण्याची दानत नाही कुणाची. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढ्यांची मी नावं घेतली, त्यातल्या एका मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी कुठली योजना आणली याचं उत्तर द्यावं. या सभागृहामध्ये असणारे सगळेच नेते आहेत, त्यांनी उत्तर द्यावं. जेवढ्या काही योजना मराठा समाजासाठी आलेल्या असतील, आता सारथीच्या माध्यमातून समाजाला उन्नत करण्यासाठी ही योजना आली असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून जवळजवळ 77,000 युवकांना रोजगार मिळावा म्हणून बिनव्याजी कर्ज योजना असेल, आणि या संदर्भातल्या अनेक योजना ज्या या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आल्या, त्याच योजना आज महाराष्ट्रातल्या युवकांना, मराठा युवकांना न्याय देण्याची भूमिका त्या योजना पार पाडत आहेत. हे सगळं चर्चा होत असताना मला सभागृहाला या निमित्तानं सांगायचं की आज मराठा समाजाची भूमिका त्यांची खूप तीव्र आहे. खास करून युवकांच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे. ती भावना अशी आहे की आम्ही एका वर्गामध्ये शिकणारी मुलं, एका वर्गामध्ये शिकलेली मुलं, एकाला 85% मार्क आहेत. आज तो क्लास 1 अधिकारी आहे, त्याला कुठंतरी आरक्षणाच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळालेली आहे, आणि त्याच्याही पेक्षा जास्त असणारी मार्क असणारा मराठा समाजातला मुलगा आज नोकरी शोधतोय आणि मिळाली नोकरी तर शिपायाची नोकरी मिळते. त्यामुळे एका बेंचवर बसणाऱ्या 2 मुलांमध्ये जेव्हा अशा पद्धतीची भावना तयार होते की माझ्यावर अन्याय होते, आमच्यावर अन्याय होतोय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून हा असंतोष निर्माण झालेला आहे. आपण बघतो मराठा समाजाच्या भूमिका मांडत असताना मराठा समाज हा राज्यकर्ता समाज आहे, आणि हा राज्यकर्ता समाज जेव्हा या समाजातली काही घराणी या राज्याचं नेतृत्व करत असताना ती घराणी मोठी होत गेली, पण समाजामध्ये दारिद्र्य वाढत गेलं, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. या समाजामध्ये अनेक कुटुंबांना किंबहुना अनेक युवकांना या आरक्षणाची वास्तविक पाहता गरज आहे. या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या मराठा समाजातल्या युवक बांधवांची आहे, आणि त्या समाज बांधवांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका या सभागृहाच्या माध्यमातून आपण सगळेजण आज घेताना दिसतोय. तेव्हा ही भूमिका आपण सगळेजण घेत असताना या समाजाला आरक्षण देण्यासाठी जे काय करायची ती भूमिका घेण्याचं काम आदरणीय या सरकारच्या माध्यमातून होतंय. मी आजही सांगेन, या सगळी परिस्थिती बघितल्यानंतर एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. ज्या माणसाने आरक्षण दिलं, ज्या माणसाने मराठा समाजाच्या अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून आणल्या, मराठा समाजाच्या युवकांना न्याय देण्याची भूमिका घेतली, तोच माणूस आज टार्गेटवर असताना आपण सगळेजण बघतोय. त्याला ट्रोल करायचं, खालच्या भाषेतनं बोलायचं, अशा पद्धतीची भूमिका घेताना आपण बघतोय. पण मी खात्रीनं सांगतो, आजही मराठा समाजाला न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका घेणारे मुख्यमंत्री, खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आजही समाजाची भूमिका ठामपणे भूमिका घेताना आपण सगळेजण बघतो. किती ट्रोल केलं, किती भूमिका घेतल्या तरी आजपर्यंत त्या माणसाने एका तोंडातनं शब्द काढला नाही. आपण सगळेजण बघतोय. काल एक नेते सभागृहामध्ये बोलले, तेही भूमिका मांडतायत.
ओबीसी समाजामध्ये असुरक्षितची भावना. आता बेल वाजवू नका साहेब, थोडा वेळ थांबा, बोलतो. 3 दिवस थांबल्यानंतर संधी मिळालेली आहे, आता बेल वाजवू नका तुम्ही. त्यामुळे मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे की जेव्हा मराठा समाजाने भूमिका घेतली, समाज गुण्यागोविंदाने गावागावामध्ये नांदतायत, आणि जेव्हा भूमिका घेतली मराठा समाजातल्या युवकांनी गावबंदीची भूमिका घेतली, तेव्हा कुठल्याही समाजानं त्या समाजाला कधी विरोध केला नाही, त्या युवकांना विरोध केला नाही. गावबंदी मनापासून स्वीकारली. कुठला समाज गावात किती हे कधी बघितलं नाही, पण अख्खी गावबंदी स्वीकारली आणि सगळ्यांनी एकत्र येऊन गावबंदीचा निर्णय घेतला. असं असताना आपण अलीकडे बघतोय समाजामध्ये तेढ निर्माण होते. ओबीसी समाजाच्या बाबतीतली भूमिका आपण बघतोय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी मांडली, पण ती भूमिका मांडत असताना ओबीसी समाजाचं आरक्षण आहे तसं राहून मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका घेतली. कुणबीच्या संदर्भातली भूमिका, जे लोक कुणबी आहेत त्या कुणबींना आरक्षण देण्याबद्दल कुणाचाही विरोध नाही, पण ओबीसीचा आरक्षण आहे असं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडून मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची भूमिका घ्यावी अशा पद्धतीची भूमिका या सभागृहामध्ये होताना दिसते. आणि सरकारची पण तीच भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलंय की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही अशा पद्धतीची भूमिका कायम घेतलेली आहे. पण ही भूमिका घेत असताना आपण बघतोय अलीकडच्या कालखंडामध्ये ओबीसी समाजामध्ये सुद्धा असुरक्षिततेची भावना आहे, आणि त्या समाजाच्या सुरक्षित असणाऱ्या भावना आपण त्याही सभा चालू झाल्या. एका बाजूला जरांगे पाटलांच्या सभा होत आहेत, दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या सभा होत आहेत, आणि ह्या सभा होत असताना माझी दोन्ही बाजूच्या नेत्यांना विनंती आहे, दोन्ही बाजूच्या आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की आता समाजामध्ये जर दरी पडली तर तो समाजातली दरी कधी पुन्हा मिटणार नाही. आणि समाजाबद्दलच झालेली भावना आहे ती जर चुकीची भावना, त्या चुकीच्या भावनेतनं समाजामध्ये जे अंतर निर्माण होईल ते कधी संपणार नाही. तुमच्या राजकारणात तुम्हाला कोण काय म्हटलं, यांना कोण काय म्हटलं, माझ्यावर आक्रमण झालं, माझ्यावर कोणतरी बोललं आणि मग मी किती दिवस सहन करू, अशा पद्धतीची भूमिका आपण घेताय, ठीक आहे. परंतु आपण पुढची भूमिका जेव्हा आपण घेतोय तेव्हा आपण एका गोष्टीची जाणीव ठेवलीच पाहिजे की आपल्या बोलण्यानं आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत. आपल्या बोलण्यानं या समाजामध्ये जे अंतर निर्माण होईल, समाजामध्ये जे तेढ निर्माण होईल आणि त्यातून हे समाज व्यवस्था असुरक्षित होईल, आणि त्याला जबाबदार कोण असेल, एक व्यक्ती विशिष्ट राजकारणासाठी समाजामध्ये अशा गोष्टी घडणं बरोबर नाही. अध्यक्ष महोदय, तर माझी विनंती या निमित्तानं आहे की या समाजाला आरक्षण तर मिळालंच पाहिजे. मराठा समाजाची भूमिका आहे, त्या भूमिकेला आम्ही कायम पाठिंबा दिलेला आहे. सभागृहामध्ये मी तर कायम भूमिका मांडलेली. पण हे आरक्षण देत असताना या आरक्षणाच्या बाबतीतले अनेक मुद्दे आपण अनुभवले असतील की या आरक्षणाची भूमिका मांडली तेव्हा हे नेमकं आरक्षण कसे मिळेल. सभागृहात आपण सगळेजण बोलतोय, त्याच्यावर अनेक कायदेतज्ञ काम करतात, आणि हे कायदेतज्ञ काम करत असताना घटनादुरुस्ती झाली पाहिजे, मोदीजींच्याकडे गेलं पाहिजे. आता बघा, समोर बसलेले सगळेच नेते मंडळी सांगतात मोदीजींच्याकडे गेलं पाहिजे, आम्हाला पण घेऊन चला. आता मोदीजींच्या बद्दल मोदीजी आरक्षण देऊ शकतात अशा पद्धतीची भावना समोरच्यांची पण आहे. इतर वेळी मोदीजी चालत नाही, आणि आता सांगतात मोदीजींच्याकडे चला. या समाजाला आरक्षण देण्यासाठी इथं असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे सरकार मजबूतीने काम करते. खास करून मुख्यमंत्री महोदयांची भूमिका प्रामाणिक आहे, उपमुख्यमंत्री भूमिका प्रामाणिक आहे. एकनाथ शिंदे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देणे, असा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्या मुख्यमंत्र्यानं एका आंदोलनाला भेट दिली, आणि आंदोलनाला भेट द्या अनेकांनी शंका उपस्थित केल्या, अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं, अनेक लोक म्हटली की या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री कसे काय जातात आणि अशी सवय लागेल आंदोलनाला. पण त्यांनी त्याचा विचार केला नाही, समाज भावनेचा विचार केला, आणि समाज भावनेचा विचार करून आंदोलनाला भेट दिली, आंदोलनकर्त्याला आधार द्यायचं, धीर द्यायचं काम केलं, आणि एक भूमिका घेऊन त्यांनी समाजाच्या आरक्षणाची भूमिका घेतली. त्यानंतर आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून त्यांनी सांगितलं की मी समाजाला आरक्षण देण्यासाठी जे काय करायला लागेल ते आम्ही करू, पण समाजाला आरक्षण देऊ, अशा पद्धतीची भूमिका आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतली. म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आता आरक्षण देण्याची वेळ जवळ आलेली आहे. धनगर समाज बांधव एका बाजूला आरक्षण मागतोय,
एका बाजूला ब्राह्मण समाज बांधव आरक्षण मागतायत, महादेव कोळींचा विषय आहे, असे अनेक समाज आहेत की समाजामध्ये आंदोलनाची आता एक चेतना निर्माण झालेली आहे आणि याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका हे सगळे समाज घेत आहेत. पण हे सगळे समाज ही भूमिका घेत असताना या सगळ्या समाजांना न्याय देण्याची भूमिका कधीतरी सरकारला घ्यायला लागेल. जाती जनगणनेचा विषय आला, अन्य काही विषय आले, पण ह्या सगळ्या विषयावर आता राजकारण कुणी करायचं नाही हे कोण सांगत होतं मगाशी वक्ते बोलली, मगाशी पुढची लाईन बोलत होती, आता एक मोठे नेते बोलून गेले इथनं की याच्यात राजकारण कुणी आणू नका आणि राजकारण आणल्याशिवाय यांना झोपच येत नाही. प्रत्येक विषयात राजकारण आणायचं आणि सांगायचं राजकारण कुणी आणू नका, हे कुणी सांगायचं समोर बसलेल्या लोकांनी आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणल्याशिवाय सांगायचं नाही. मोदीजींच्याकडे गेलं की येतंय, यांच्याकडे गेलं की येतंय, त्यांच्यामुळे थांबले, यांच्यामुळे थांबले. आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब त्या दिवशी परवा बोलत होते, मला पृथ्वीराज चव्हाण साहेबांना माझा प्रश्न आहे, तुम्ही तर पंतप्रधान कार्यालयाचे पीएमओचे मंत्री होता, तेव्हा सरकार इथं आपलंच होतं, तेव्हा आपण मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत होता, तेव्हा का नाही मिळालं आरक्षण, तेव्हा का नाही भूमिका मांडली, तेव्हा का नाही ह्या भूमिका घेतल्या, तेव्हा का नाही घटना दुरुस्ती केली. आता घटना दुरुस्तीहून खूप मोठा अभ्यास आपला आहे, मग तेव्हा अभ्यास नव्हता का आपला. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळं माझी सभागृहाच्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे, आता या समाजाचा जास्ती अंत न बघता ओबीसी समाजामध्ये सुद्धा असुरक्षितची भावना निर्माण झाली, त्यालाही कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्या समाज बांधवांचा स्थिर होण्यासाठी त्यांना विश्वास वाटण्यासाठी भूमिका सरकारने घ्यायला लागेल. आणि माझे दोन्ही समाजातल्या ओबीसीचा मेळावे होत आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की ओबीसी समाजाचे हक्क अबाधित राहिलेच पाहिजेत, ओबीसी समाजाचं नुकसान कुठे झालंच नाही पाहिजे. पण हे करत असताना गावागावामध्ये समाज असुरक्षित होईल अशा पद्धतीची भूमिका घेता कामा नये. ही भूमिका या सभागृहामध्ये आज मी या निमित्तानं मांडतोय. आणि बाकी सगळ्या गोष्टीची चर्चा होत असताना या ठिकाणी मराठा समाज बांधवांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेत असताना ओबीसी समाज सुरक्षित राहिला पाहिजे आणि ज्या समाज घटकांना आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे त्या सगळ्या समाज बांधवांच्या पाठीशी हे सरकार उभं राहील अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि अध्यक्ष महोदय आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो.